सो हे हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? तुमचं आपल्या ब्लॉगवर परत एकदा स्वागत आहे. तर आज ना गौरीपूजन आहे, गौरीचा दुसरा दिवस. तर आजच्या दिवशी ओवसा असतो, त्यामुळे सगळ्या बायका येऊन सूप वगैरे ओवसतात. तर ते सगळंसुद्धा मी तुम्हाला दाखवीन. तर ते सगळंसुद्धा तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे. सई आहे, सईने आम्ही असे तयार झालो, आम्ही साडी घातले, फोटोशूटसाठी आलो आहोत. तर आपण पुढे बोलूया. आज आपल्याकडे ओवसा आहे आणि ओवसाला लागणारं सूप आहे हे. तर ह्याच्यामध्ये ना 5 फळं घेतली जातात, नारळाची ओटी घेतली जाते आणि 5 प्रकारची वेगळी पानं असतात. तर कसा करतात हे आपल्याला आता पुढे काकी सांगेल. पहिल्यापासून हां सुपाला नाण्याची अटी लावून द्यायची, हळदी कुंकू लावायचं, मग 5 प्रकारची पत्री ठेवायची, 5 फळं ठेवली की मग ओटी घ्यायची आणि नारळ, विडा आणि काकडी ठेवायची. दुर्वा ते पत्रीमध्ये येतं ना. मम्मी आता इथे छान तयार झाली आहे आणि आता ती आपल्याला दाखवेल की कसं करायचं. तर हातात ना आधी असे तांदूळ घेतात आणि त्याच्यावरती दूध पाणी टाकतात, दूध आणि पाणी, आणि मग ते सुपाभोवती ओवाळून ते त्या पाण्यावर केळीच्या परत सोडून देतात. आता इथे तुम्हाला सईसुद्धा दिसेल, तर सईसुद्धा ओवसा ओवसते. तर कारण काही ठिकाणी लग्नाच्या आधीच मुलींना ओवसा दिला जातो, म्हणजे पूर्वांच्या ओवसासाठी किंवा लग्न झाल्यानंतर मुलीला पूर्वांच्या ओवसा येईपर्यंत वाट बघायला नाही लागत. तर म्हणून इथेच काकीच्या माहेरी ही पद्धत आहे, म्हणून काकीने आधीच सईला सूप दिलं आहे. सो ती आता लग्नानंतर कंटिन्यू करू शकते. आमच्या इथे अशी पद्धत नव्हती, त्यामुळे मी ते नाही फॉलो केलं. पण सई इथे सूप ओवसते, सो ती आता आपल्याला सगळं सांगेल की कसं करतात, काय करतात. सो आपण आता तिची बडबडसुद्धा ऐकूया. हो हो, छान दिसते, एकदम लग्न झालं. लग्न नाही झालं पण मम्मी सांगते, कारण मम्मीच्या माहेरी लग्न छान करतात. आता मम्मी सांगेल ते आपण करायचं. आता इथे सई पूजा करेल. आधी ती हळद कुंकू वाहून आरती करून घेईल, त्यानंतर ती ओटी भरेल आणि पुढे ती आता काय करते ते आपण बघूया. तिथे खाली ठेवलं. हां मध्ये इथे ठेवलं. आरती केली, आता हळद कुंकू व्हायला, तांदूळ व्हायले. हां आता ते ताट ह्याच्यात ठेव, सुपात ठेव, आरतीचं ताट सुपात ठेव. नाही तर राहू दे, राहील राहील की ते तूप खाली. हां बरोबर आहे. ओटी आता खाली जमिनीवर. मला केक जर कानाचं मागलं नाही खाली टिकून तर ह्या सुपातना आरती ठेवून ते गौरीभोवती एकदा ओवाळून खाली ठेवायचं असतं. हे असं 5 वेळा करायचं असतं आणि 5ही वेळा हे असं अख्खं सूप घेऊन आधी गौरीला ओवाळायचं आणि मग खाली ठेवायचं. तर आमच्या गावात आमच्याकडेच गौरी बसते आणि अजून एका ठिकाणी. तर आजूबाजूच्या पण जेवढ्या बायका असतात त्या सगळ्यासुद्धा आमच्याच घरी येतात सूप ओवसायला. आणि यावर्षी ना पूर्वांचे ओवसे होते, म्हणजे पूर्वा नक्षत्र असतं. तर त्यावर्षी ना ज्या नवीन झालेल्या सुना असतात किंवा ज्यांना पहिल्यांदा सूप घ्यायचं असतं, तर या नक्षत्राच्या वेळेला दिलं जातं. तर ह्या वर्षी आपल्याकडे एक नवीन सून आहे आमच्या मोऱ्यांमध्ये आलेली, तर तीसुद्धा येणार आहे. तिचा माहेरी आधी पहिला ओवसा झाला. तर ही प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. काही वेळेला सासरी असतो पहिला ओवसा, काही ठिकाणी माहेरी असतो. तर ती रत्नागिरीवरून आली आहे आणि ज्या दिवशी पहिला ओवसा असतो तेव्हा 5 सुपं घेतली जातात आणि त्या 5ही सुपांमध्ये 5 पानांवर 5-5 फळं असतात. तर ही सगळी घेऊन ती डोक्यावर ठेवायला लागतात आणि मग यायला लागतं. तर ही इथे आता आली आहे, त्यामुळे मम्मी तिच्यावर तिचे आरती करून पाय वगैरे धुते. तर आता ही इकडे कशी करते पूजा ते आपल्याला पुढे बघूया आपण. सो इथे आता ही पूजा करत आहे. सगळी सेम प्रोसेस असते, जसं सईने केलं तसंच इकडे सुद्धा होणार आहे. फक्त जेवढी सुपं असतात तेवढी सगळी एकत्र उचलायला लागतात आणि त्याने आरती करायची असते. सो ते थोडी जड असतात.
झालं आणलेली जेंट्स काय करतात डाळ पत्ते ऍपल ठेवलं ऍपल आहे, चिकू आहे, पेरू आहे. ते नाही तिच्या मम्मीने भरलं ना ते तिला ते माहिती मला सगळ्यात जवळचं माझं घेतलं या ना नाही पडायचं नमस्कार करेल येतं येतं. त्याची काही गरज नाही घ्यायचं असतं बक्षीस म्हणून. सो त्या सुपातली जी वाण होती ती तिने एक एक करून एक गौरीजवळ ठेवलं, एक गणपतीजवळ ठेवलं आणि एक काकी आणि मम्मीला दिलं. आणि ती इकडे सांगते की खूप मोठी मोठी फळं होती त्यामुळे ते सूप खूप जड झालेलं आणि खरंच ही सूप खूप जड असतात. आता ते चालले आहेत त्यांच्या घरी मुंबईला आणि आज गौरींचा शेवटचा दिवस असतो तर ह्या दिवशी जागरण असतं. त्यामुळे गावातल्या सगळ्या बायका आलेल्या आणि आम्ही खूप मजा मस्ती केली. आम्ही सगळे मंगळागौरीचे खेळ वगैरे खेळलो, फुगड्या घातल्या, खूप मजा केली आहे. आणि या सगळ्याचा तुम्हाला छोटा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर दोन्ही ठिकाणी बघायला मिळेल. मी माझ्या मम्मीसोबत फुगडीसुद्धा घातली. माझी मम्मी खूप छान फुगडी घालते आणि बस फुगडीसुद्धा खूप छान घालते. तिचासुद्धा एक छोटा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तोसुद्धा जाऊन नक्की बघा. आणि कसा वाटला तुम्हाला हा आपला आजचा व्लॉग आणि गणपतीचे सगळेच व्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. सो बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.